शमनेवाडी येथे रस्ता कामाचा शुभारंभ प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर। चिकोडी तालुक्यातील शमनेवाडी येथील गुंधरनंदीनगर बाजारपेठ एससी वसाहत ते सदलगा या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी शासनाचा 50-54 योजनेअंतर्गत 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ गुरुवार दिनांक 2 रोजी बाजारपेठ इथे संपन्न झाला। यावेळी जेसीबी मशीनचं पूजन बाहुबली नागावे, बाबासाहेब खोत व तासेसाहेब खोत यांच्या हस्ते करण्यात आलं। तर माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत, चंद्रकांत मुंडोळे, सुभाष वाघमोडे, नवाज जमादार, शिवाजी वडर, रमेश कुंभार व बाबासाहेब हानिमनाळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आलं। यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत, बाबासाहेब खोत, आरबी खोत, तात्यासाहेब खोत, शीतल बटणगुडे, शिवाजी वडर यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी बोलताना सुदर्शन खोत म्हणाले की प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नातून शमनेवाडी विविध विकास कामांसाठी एकूण 92 लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय। यापैकी पहिल्या टप्प्यात 50 लाख रुपयातून या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात येत आहे। हा रस्ता मजबूत होणार असून नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं। यावेळी तात्यासाहेब चौगुले, सुरेश खोत, अजित खोत, सुभाष शिरगुपे, बाबासाहेब हानिमनाळे, सुरेश जयकर, आरबी खोत, कुमार कोरुचे, अनिल भेंडोडे, भीमराव पाटील, महावीर हिप्परगी, अजित पारस खोत, कुमार वैगुडे, शीतल खोत, बाबासाहेब आनापुरे, ऋषभ खोत, शांतीनाथ कोठोळे यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशाल क्रांती वृत्तसेवा शमनेवाडी ಅತ್ಯಂತ ಒಂದು ಅಭಿವೃದ್ಧಿ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಅನುಕೂಲವಾಗುವ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಇದು ಮುಖ್ಯ ರಸ್ತೆ ಇದೆ। ಈ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಮುಖ್ಯ ರಸ್ತೆಯನ್ನು ಒಂದು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಅನುದಾನವನ್ನು ನೀಡಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ। ಇದು ಯಾವ ಯೋಜನೆ ಒಳಗೆ ಇದು 50-54 ಯೋಜನೆ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಈಗ ಶಾಸಕರು ಹಾಗೂ ನಮ್ಮ ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ ಸದಸ್ಯರು ಇದನ್ನು ಮಂಜೂರು ಮಾಡಿಸಿದ್ದಾರೆ। ಇದು ಗುಣಧರ್ನಂದಿ ಗೇಟ್ದಿಂದ ಹಿಡಿದು ಸಂತೆಯ ರಸ್ತೆ, ದಲಿತ ಕಾಲನಿ ಹಿಡಿದು ಸದಲ್ಗಾ ಹಾಗೂ ಶಮನೇವಾಡಿ ಮುಖ್ಯ ರಸ್ತೆ ನಮ್ಮ ಶೀತಲ್ ಶಿರ್ಗುಪ್ಪಿಯವರ ಮನೆಯವರೆಗೆ ಈ ಮೊದಲ ಹಂತದ ಕಾಮಗಾರಿ ಒಂದು ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತಾ ಇದೆ। ಅದರ ಇವತ್ತು ಈ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ।